गॅरी शनया तू इथे काय करतेस यार? ऐक ना, लिसन टू मी, जस्ट टॉक टू मी. मला नाही बोलायचं काय, प्लीज. गॅरी प्लीज ऐक ना. शनया प्लीज यार, नको ना असं करूस. मला हे बघ, मला बोलायचं नाही. गॅरी नाही, तू थांब, माझ्याशी बोल ना, एकदा तरी ऐकून घे माझं. गॅरी राधिका, मला प्लीज आजच्या दिवशी जरा लिफ्ट देशील का? प्लीज प्लीज, आय रिक्वेस्ट. या. थँक्स. काय हसताय काय? चला. अरे वा, आज काय सगळे माझ्या स्वागताला उभे आहेत की काय? सर 100 वर्ष आयुष्यातून आत्ताच सांगत होतो की पानगर सर आले की मस्त चहा घेऊया. सांगतो रघुदा. रघु जरा चहा जास्त होता का रे श्रेयस? नाही, आपण त्याच्यासाठीच थांबलोय की नाही. ओके ओके. जेनी हे बघ, ते जे डाएट वगैरे आहे ना, ते तुमच्या पुरतं मर्यादित ठेवा. आम्ही दोघे एकदम फिट अँड फाईन आहोत, त्यामुळे आम्ही चहा घेणार. काय सर? अगदी बरोबर. विदाउट शुगर. आपलं हॅलो, गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कमाल आहे. व्हॉट अ गुड मॉर्निंग इट इज. एकत्र म्हणजे. अरे वा, इनी आज गुरु सरांना सोबत घेऊन आला. हा, त्यांना उशीर झाला होता, लिफ्ट हवी होती म्हणून सोबत आली. बरं, आपल्या कामाचं कसं आहे? श्रेयस, तू नाशिकला कधी जातोयस? पुढच्या आठवड्यात. नक्की? हो. ठीक आहे. आणि पानवलकर सर, ते दीक्षितांचं काम बऱ्याच दिवसापासून पेंडिंग आहे. तुम्ही आज मीटिंग करून घ्याल का त्यांच्याबरोबर? हो, नक्की घेतो आणि त्यांना एक दिलगिरीचा मेलही पाठवतो. ठीक आहे. आनंद भाऊजी, आज आपण त्या कारखानिसांच्या ऑर्डरचं फायनल करूया. नक्की. तुम्ही आतमध्ये या, मीटिंग करू. तुम्ही फाईल आणतो. चला. राधिका, राधिका मॅडम, ती फाईल हवी होती. कोणती? त्या शेतकऱ्यांच्या प्रोजेक्टची फाईल. म्हणजे मी गावाला जातो आणि कामालाच लागतो ना. कामाला जाताय का कुठल्या गोष्टीपासून पळ काढताय? नाही, तसं काही नाहीये. काम शेवटी काम असतं ना. तुमच्या मनातलं ओळखलंय मी. इतकी वर्ष संसार केलाय तुमच्या बरोबर. तुम्ही केलेल्या पापापासून तुम्ही पळायचा कितीही प्रयत्न केलात ना, तरी आता नाही पळू शकत. जेनी. येस मॅम. यांना शेतकरी संघटनेची फाईल दे. दे त्यांना. थँक्यू. हॅलो शनू बेबी. आता काय झालं? अरे यार, गॅरी मला अवॉइड करून निघून गेला आणि गुड फॉर नथिंगची लिफ्ट मागून गेला. नाही नाही शनया, हे असं होता कामा नाही. हे बघ, तू काही कर, तू त्याला कसंही करून कन्व्हिन्स कर. त्याच्या आवडीच्या गोष्टी घेऊन जा. हा, त्याला आवडतं ते त्याच्यासाठी नाही. आणि तू वाटेल ते कर, पण त्याला कसंही करून पटव. ओके? ठीक आहे, मी ट्राय करते. ट्राय करू नको. आता पॅचअप करशील तेव्हाच घरी ये. स्टुपिड. मम्मा, कोण काढे होते? हो, नाही, मला दिसतच आहे. आहेत बारीक बारीक 2-3 चेंजेस आहेत. नाही, मी एक काम करतो. तुम्ही मला ऍड्रेस पाठवा, मी माणसाला पाठवतो. ओके? येस, थँक्यू सर. हा, मला ऍड्रेस पाठवा प्लीज. ओके, थँक्स. हाय. प्लीज, काय करतेस? ओ लिसन ना. अहो सर, हात अवघडलाय माझा. मॅडम अख्खा ऑफिस वर फिरवायला लागलेत मला. हे कुठे ठेवू? हे काय सगळं? ठेव तिथे. गॅरी, मी तुझ्यासाठी हे सगळं आणलंय. मला काही नकोय. गॅरी ऐक ना, असं नको ना म्हणूस यार, प्लीज. हे बघ, मी खूप एफर्ट्स घेऊन या ना सगळे. सर या ना, हे नाश्ता करू. या ना आपण सगळे. ठीक आहे, मॅडमने आणलाय. सर. अरे वा, कसली पार्टी? अरे, तुम्हाला माहितीच नाही ना, शनाया मॅडमनी मॅट्रिमोनियल साइट वरती नाव नोंदवलंय. हो की नाही मयुरेश? तूच सांगितलं ना गुरु सरांना? हो ना. तर कदाचित लग्न ठरलं असेल त्यांचं, म्हणून ही पार्टी. काय? अरे वा शनाया मॅडम, कॉंग्रॅट्स. काय काय चाललंय काय? पार्टी आहे का? हा, जेनी. सेलिब्रेशन आहे सर. सेलिब्रेशन कसलं?
पानोलकर सर, बहुधा शनिया मॅडमचं लग्न ठरलंय मॅट्रिमोनीमुळे. अरे वा, म्हणूनच एवढे नाश्ता आणला वाटतं सगळ्यांसाठी. राधिका मॅडमला सांगावं लागतं. रघु स्टॉप दिस नॉनसेन्स. हे सगळं फूड मी कॅरीसाठी आणलंय. ओके, कोणाला काही मिळणार नाही. सगळं हे मलाही नकोय शना, हे सगळं घेऊन जा प्लीज. कॅरी यार असं नको म्हणूस यार. पिझ्झा पास्ता पेस्ट्री सकाळी 9 वाजता नाही मिळत कॅरी. तुला काय वाटलं हे सगळे खायचे आयटम आणल्यामुळे माझा तुझ्यावरचा राग जाणार आहे का? राग राग आलाय कोणाला तरी. श्रेयस, आमचं पर्सनल बोलणं चाललंय, आमचा पर्सनल मॅटर आहे, याच्यामध्ये पडायची काही गरज नाही. तर सॉरी, तुम्हाला हर्ट झालं का? सॉरी सॉरी, पण काय ना तुमचं पर्सनल असं आता काहीच राहिलं नाही हो. आनंद, अरे देव, काय एकदम मुद्द्याचं बोलतो बघा ना. तुम्हाला पण हसू येतं असं असं करता बघा मला. ए आनंद, बास ना, माझा काय सतत इन्सल्ट करायची संधीच बघत असतो का तू? पानवलकर सर, तुम्ही तरी सांगा ना. मिस्टर गुरुनाथ, हे ऑफिस आहे आणि इथे आम्ही नाही, तुमच्या मिस शनायाच तमाशा करतायत. आम्ही इथे फक्त काम करतो. क्या बात आहे सर. तमाशा? मी काय तमाशा केला यार कॅरी, तूच सांग. मी फक्त तुझ्यासाठी फूड आणलंय, ते सुद्धा तुझं फेवरेट. तू एकदा टेस्ट तरी करून बघ यार प्लीज. प्लीज कॅरी यार प्लीज, मग निदान आय लव्ह यू तरी म्हण. काय बोलतेस तू? प्लीज हे सगळं थांबव यार, बस. मग कॅरी, तू जोपर्यंत तू आय लव्ह यू म्हणत नाहीस तोपर्यंत मी तुला फोर्स करत ना. प्लीज खाऊन बघ कॅरी. काय चाललं कॅरी तुझं? यार खाऊन शना, खा ना please. तू, please. शना. काय चाललंय हे? हा, काय चाललंय हे सगळं? कॅरी हेट्स मी. एवढंच होत. या असल्या रिलेशनचं ना हे असंच होतं. यांना आता अक्कल आली आहे. पण इट्स ऑल बिकॉज ऑफ यू. तुझ्यामुळे घडतंय हे सगळं. हे बघ, तुझ्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला तूच कारणीभूत आहे, मी नाही. करेक्ट आहे वहिनी तुम्ही. ते म्हणतात ना, जो दुसऱ्यांसाठी खड्डा खणतो तो स्वतःच त्याच्यात पडतो. येस, आय हॅव हर्ड दिस. मी पण ऐकलं ना, जसं करावे तसं भरावे. आणि सर ती म्हणा ना की कर्म तसं पिझ्झा असतं. पिझ्झा नाही रे, फळ फळ. सॉरी, कर्म तसं फळ असतं. बघितलंस, सगळ्यांच्या हसण्याचा विषय झालीस तू. जस्ट वेट अँड वॉच. मी कॅरीला कन्व्हिन्स करूनच राहणार आणि कॅरी कन्व्हिन्स होणार, बाय हुक और बाय क्रूक. चला ते जरा इथे ठेवतो. वहिनी, ती जाता जाता म्हणाली बाय हुक और बाय क्रूक. हुक वगैरे सोडा, ती क्रूकच होणार. वहिनी, रागव नका, पण खरं सांगू, आता हे अति होत चाललंय शनायाचं. रोज काहीतरी नवीन नाटकं, नवीन तमाशा. आता तुम्ही मनावर घ्या आणि शनायाला कामावर काढून टाका. खरंच नाही, तिला 1 महिन्याची नोटीस दिलीच आहे मी. खरंच काढायला हवं. बघते मी. मम्मा, गॅरेने मी नेलेलं काहीच नाही खाल्लं आणि उलटा इन्सल्ट पण केला. मम्मा, मी काहीतरी बोलतेय तुझ्याशी. मम्मा, काय बघतेस? माझी पिल्लू, तू कधी आलं? मी कधीच आलीये,
पण तुझंच लक्ष नाहीये माझ्याकडे. आय एम सो सॉरी पिल्लू. काय शनू बेबी, मी ना शोले मूवी बघत होते. बघा तू मूवी बघ, इकडे माझी मूवी दी एंड होऊ दे. का आता काय झालं? हे बघ, मला बोलायचं नाही. गॅरी नाही, तू थांब, माझ्याशी बोल ना, एकदा तरी ऐकून घे माझं. गॅरी, गॅरी. राधिका, मला प्लीज आजच्या दिवशी जरा लिफ्ट देशील का? प्लीज प्लीज, आय रिक्वेस्ट. या. गॅरी, तर तुझ्यासाठी फूड आणलंय, ते सुद्धा तुझं फेवरेट. तू एकदा टेस्ट तरी करून बघ यार, प्लीज. प्लीज गॅरी यार, प्लीज. मग निदान आय लव्ह यू तरी म्हण. काय बोलतेस तू? प्लीज हे सगळं थांबव यार, बस. जोपर्यंत तू आय लव्ह यू म्हणत नाही तोपर्यंत मी तुला फोर्स करत राहणार. प्लीज खाऊन बघ. गॅरी, काय चाललं गॅरी यार, खाऊन प्लीज. हे सगळं ना तुझ्या स्टुपिडिटीमुळे झालंय. मग तू सांग आता मी काय करू ते. तू एफजीपी आहेस ना माझी. लेट मी थिंक नाउ. हा, मजनू ने लैला के लिए किया था, राजा ने हीर के लिए किया था. खालो काही नाही आई. अशी करून बसलीस मग? मगापासून खूप डोकं दुखून राहिलो. पित्त झालंय बहुतेक. कोकम सरबत करून देऊ का? नाही नाही, घेतलं मी. एखादी गोळी घेते, बरं वाटेल मला. हा बाई, मला सांगायचं ना, जास्त गोळ्या घेणं चांगलं नसतं ग. मग काय करू, आरामच नाही पडत. आले मी, थांब. 1 मिनिट. किती ठरवलं टेन्शन घ्यायचं नाही, तरी टेन्शन येतच. इथे आई, ये ना इथे. आई कशाला? मी गोळी घेते ना, बरं वाटेल मला. गोळीपेक्षाही जास्त परिणामकारक आहे. मालिश करते ना, शांत होईल ना डोकं. ये. बरं वाटून राहिलं मला. हा ना, बरं वाटते ना. हो. हा? आईच्या हातामध्ये जादू असते बर का. खरंय. मोठमोठे आजार, रोग बरी करण्याची पॉवर असते बरं का या प्रेमाच्या स्पर्शामध्ये. खरंच हा स्पर्शच खूप धीर देत असते सगळ्यांना, है ना. आई, कितीतरी दिवसांनी तुमचा हा प्रेमळ स्पर्श मला झाला. मला माहित आहे राधिका, याच हाताने चुका केल्या तर मी तरी का करू बाई. आई आव, असं नाही मला म्हणायचंय. मला समजून राहिलं ना तुम्हाला काय वाटतं ते. तुमच्या वागण्याचा अर्थ कळतो मला आई. आई चुकू शकते का नाही? यापुढे मी चुकली ना तर खरंच मला चांगलं खडसाव बरं. मी काही बोलणार नाही. तुला राग येत असेल नाही राधिका? नाही आई, तुमच्या रूपानं मला माझी आई परत मिळाली. आपण आपल्या आईवरती कधी रागवतो का? आई, तुम्ही फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा. तुमचा मुलगा तुम्हाला नक्की परत मिळेल. त्या बाईला आता सद्बुद्धी हो. ती बोलली होती का नाही, त्या पोट्टीला ती परत घेऊन जाईल पुण्याला. तसंच घडो बाई. तू काळजी करू नको राधिका.
तेही दिवस जातील. ये. हाय, काय करतेस मामा? भाजी चिरते. सांग ना. दिसत नाही का शनू बेबी एक्सरसाइज करते. काय झालं? इकडे जास्त वजन असणार मम्मा. तुला मी सांगत असते म्हणून आधीपासूनच मेंटेन राहा. मी बघ कशी मेंटेन्ड आहे, हॉट आहे. शनू बेबी तुझ्या वयाची असताना मी पण अशीच हॉट होते. आता ना खाण्यावर कंट्रोल राहत नाही माझा. मम्मा आता तू म्हणलीस तर मला पण रिअलाइज झालं मलाही भूक लागली ग. ऐका तू नूडल्स कर ना माझ्यासाठी. केड्या कुठे गेला? त्याला मी कधीपासून माझ्यासाठी ग्रीन टी बनवायला सांगितली होती. मम्मा केड्या जॉबला जातो. ओके काय म्हणालीस तू? केड्या जॉबला जातो? तो कुठला जॉब करतो? टोपी घालायचा लोकांना? काय मम्मा तो खूप चांगला फोटोग्राफर आहे. ओके आज तो असाइनमेंटला गेलाय का फोटोग्राफीच्या. हे बरं बरं तो घरी नाहीये ते बरं आहे. लवकर तयारी करूया आणि आपण आपल्या मिशनवर चालूया. चल 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 चल. आपण मम्मा ब्रेकफास्ट काय? मी तुला ना आज कॉन्टिनेंटल एक्झॉटिक ब्रेकफास्ट देते. ओके मम्मा कॉकरोच ना. मम्मा चल ना. माझ्या ना पोटात ना असा फुल एक्साइटमेंट आणि फिअरचा असा एक बलून झालाय बघ. शनू बेबी त्याला पोटात गोळा येणं म्हणतात. धनीचा शेप तर सेमच असतो ना. शनू बेबी गो गोइंग बाय. थंडीत लोक कोल्ड क्रीम लावतात. मला ऑइंटमेंट लावायची वेळ आली आहे. ऐक एनिवे सुलक्षणा चिअर अप चिअर अप. तुझा प्लॅन सक्सेसफुल झाला पाहिजे. येस काही झालं तरी तुझा प्लॅन सक्सेसफुल झालाच पाहिजे. येस. आई चहा देतेस ना. आजचे भविष्य काय वेळ आली आहे गुरुनाथ सुभेदार. भविष्य वाचायची वेळ आली आहे. वा वा. काय मनस्ताप झालं. मनस्ताप तर आमच्या 5वीलाच पोचलेला आहे. शनायाचं काय असेल भविष्य. हा अपघाताची शक्यता. अपघात. शनायाला काय अपघात होणार आहे. अशी घरात धडपडतच असते. असेल काहीतरी. आजकालचे भविष्य पण ना सगळे बडबडून राहिला तू एकटा रे. नाही काही नाही. हे आपलं पेपर मधल्या बातम्या रोज आपलं तेच असतं सगळं. पेपर वाचते का नाही तू? त्याबरोबर जरा आपल्या लेखाचा अभ्यासही घेत जा ना बा. मी आणि अथर्वचा अभ्यास काही बोलतेस आहे. तू काही बोलू राहिला पा बरं. तू लहान होता त्यावेळेला तो अभ्यास मी आणि ते बाबा दोघेही घ्यायचो का नाही? राधिका कुठे कुठे लक्ष देईल रे. ती एकटी त्या अभ्यास घेत असते. तू तिला वेळ देत जा ना त्याला. वेळ देतो मी. बरे अभ्यास बिभ्यास मला सांगू नको प्लीज. अरे राधिका दमून येते बरं ती. तरी घरचं करते बाहेरचं करते. ती देखील अभ्यास घेते. कुठे कुठे लक्ष देणार ती सांग बरं. अगं मी कुठे कुठे लक्ष देईन. हा मी नाही दमत. मी नाही काम करून घरी येत. काय तरी बोलते आपलं. मी घरी आल्यानंतर परत तेवढ्याच पेशन्सने अथर्वचा अभ्यास बिभ्यास नाही घेऊ शकत. तिला जमतं तिला सांग ना. मग तशी स्वतःला सुपर वुमन समजते ना. सांग तिला. तो तुझा पोट्टा नाही आहे का? आई आई मला काही ऐकायचं नाही बरं. तू त्याला वेळ द्यायला पाहिजे पा. बरं मी देतो वेळ. मी घेतला अभ्यास आणि दिलं लक्ष जरा जास्त. तुझ्या सूनबाईंना चालणार आहे. चालेल बरं असं काही नाही. चालेल काहीतरी बोलतेस आपलं. उगीच सकाळी सकाळी काहीतरी विषय काढू नको. चल इथे मला घाई झाली. चल आवरू दे. चहा घेतो मी नंतर. बडबड बडबड करत राहते नुसतं काही करत नाही. आई सगळी तयारी झाली बरं माझी. राधिका आधी सांग मला. तो डोकं दुखणं थांबलं का? बरं वाटते का? वाई येतं बरं वाटून राहिलं मला. एक काम करशील बरं. काय? ऑफिसला जायच्या अगोदर का नाही तो चेक लिहून ठेव सोसायटीच्या मेंटेनन्सचा. आई संध्याकाळी देऊ का? हा आजचा शेवटचा दिवस आहे ना. फोन आला होता. पावर नंतर भरल्यानंतर फाईन पडेल ना. शेवटचा दिवस आहे का? आज लक्षातच नाही राहिलं. हे असं होतं आई. कामाच्या गडबडीत जमतच नाही मला. लिहून ठेव बरं. मी चहा आणि तिकट चहा पिशवी.
बर मी लिहून ठेवते आता. हा संसाराचा गाडा एकटीनं हाकणं खरंच कठीण आहे. ठीक आहे, लवकर तो चेक तयार करून देते आईला.